कामगारांचा पगार नाही, कामगारांचा बोनस नाही, कामगारांचा प्रॉव्हिडंट फंड नाही. कामगार देशोधडीला लागला, सभासद देशोधडीला लागला, सभासदाला ऊस घालवायला लागला कर्नाटकात आणि सांगलीला आणि कुठे घालायला लागला. कारखाना स्वतःचा असताना, कवठेमंकाळ तालुक्याचा कारखाना असताना सभासद बांधव दुसऱ्याच्या बांधावर जाऊन त्या कारखान्याच्या लोकांच्या पाया पडून त्या स्लिपायला त्या टोळीला पैसे देऊन आपला ऊस घालवला. त्यातलाच मी एक आहे. आपले शिवांना कोरे, बोगार साहेब, कोळेकर बापू आणि आदित्यराव घोरपडे सरकार, शेळके बापू, त्या काळातले राजाराम बापू, वसंतराव दादा यांच्या स्मृतीला प्रथम वंदन करतो. आई तुळजाभवानी, कवठेमंकाळचं आराध्य दैवत महालक्ष्मी मातेला, महाकाली मातेला नमन करतो. आणि आज या महाकाली कारखाना बचाव कृती समितीच्या प्रचाराचा शुभारंभ झाला असं जाहीर करतो. आणि या प्रचार समितीच्या आजच्या मीटिंगचे आपले महाकाली कारखाना बचाव कृती समितीचे सर्वेसर्वा संदीपबाबा गिड्डे साहेब, मिलिंद कोरे बापू, त्याच पद्धतीने आपले 12-17 उमेदवार आणि आपण सर्वजण शेतकरी, सभासद, कामगार, व्यापारी, सर्वजणच ज्यांचं नुकसान झालंय ते सर्वजणच. मला सांगा, या ठिकाणी या कवठेमंकाळ तालुक्यामध्ये नुकसान केलं झालं नाही अशी एकही व्यक्ती नाही. प्रथमतः या कवठेमंकाळ तालुक्याच्या महाकाली कारखान्याचे जे कामगार आहेत त्या कामगारांचं अतोनात नुकसान झालं. ज्यांनी कारखाना चालवण्यासाठी कमाल कष्ट केलं, रात्रीचा दिवस गेला. हा कारखाना चालला तर आपला प्रपंच चालणार आहे, आपली मुलं बाळ शिकणार आहेत, ह्या कारखान्याच्या जीवावर आपण मोठं होणार आहे असं स्वप्न उराशी बाळगून हा कारखाना त्यांनी चालवला. परंतु ठराविक काळानंतर कैलासवासी नानासाहेबांच्या निधनानंतर हा कारखाना बंद पडला. कैलासवासी नानांनी हा कारखाना चालू करण्यासाठी बाहेरून पाणी आणलं, टँकरनं पाणी घातलं. उसाचा पत्ता नव्हता. या कारखान्याला ऊस सोलापूरहून आणला का, सोलापूरहून आणलाच, कर्नाटकातून सुद्धा ऊस आणला आणि हा कारखाना व्यवस्थितपणे चालवला. आणि ह्या कारखान्याचं गळेपाठसे चांगल्या प्रकारे पार पाडून त्या काळात 9 कोटी रुपये कारखान्यात शिल्लक ठेवले. ते 9 कोटी रुपये गेलेच, त्याचा तर पत्ताच नाही. पण नंतर 200 कोटी रुपये कारखाना लॉसमध्ये गेला. ह्या कारखान्याला असं झालं काय? कामगारांचा पगार नाही, कामगारांचा बोनस नाही, कामगारांचा प्रॉव्हिडंट फंड नाही. कामगार देशोधडीला लागला, सभासद देशोधडीला लागला, सभासदाला ऊस घालवायला लागला कर्नाटकात आणि सांगलीला आणि कुठे घालायला लागला. कारखाना स्वतःचा असताना, कवठेमंकाळ तालुक्याचा कारखाना असताना सभासद बांधव दुसऱ्याच्या बांधावर जाऊन त्या कारखान्याच्या लोकांच्या पाया पडून त्या स्लिपायला त्या टोळीला पैसे देऊन आपला ऊस घालवला. त्यातलाच मी एक आहे. पण मी सांगू इच्छितो, सभासदांचं नुकसान झालं, कवठेमंकाळ तालुक्याच्या आर्थिक काना बंद पडला. ह्या कवठेमंकाळ तालुक्याची बाजारपेठ ओझ झाली, व्यापाऱ्यांचं नुकसान झालं. छोटे मोठे उद्योगधंदे, पानपट्टीपासून साधे गाडीचं पंक्चर काढणारा छोटा व्यापारी ते फार बलाढ्य व्यापारी यांच्यापर्यंत सगळ्यांचं नुकसान केलं. आणि ज्यांनी हे नुकसान केलं त्यांना ही पाप लागल्याशिवाय राहणार नाही. बंधूंनो, इथून पुढच्या काळामध्ये ही महाकाली बचाव कृती समिती कामगारांचं तर चांगलं करणारच. मगाशी तर सांगितलंय, कामगारांचा पगार दिला जाईल, कामगारांचा पगार दिला जाईल, कामगारांचा बोनस दिला जाईल, कारखान्याचा प्रॉव्हिडंट फंड कामगारांचा दिला जाईल. एवढंच काय, पण येणाऱ्या काळामध्ये कारखान्याचे पैसे सुद्धा महाकाली कृती बचाव समिती भरणार आहे आणि कारखाना चालू करणार आहे. त्या कारखान्याचं पॅनेल आणण्यासाठी अहोरात्र झटायचं आहे. कामगारांनी हा कारखाना जतन करून ठेवला. कामगारांनी प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे सुद्धा त्याच्या जमिनीवर घातले. आताच मगाशी सांगितल्याप्रमाणे इथं माळीसाहेब आहेत, आपल्या जमिनी लोकांनी नानांच्यासाठी बहाल केल्या.
खुशीने भाग केल्या, देऊन टाकल्या. त्या जमिनी इकायचा डाव यांचा आहे. मला सांगा, फुकट घेतलेल्या जमिनी तुम्ही अतिशय मौल्यवान किमतीने विकताय आणि त्याचे पैसे घेताय. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. त्या कवठेमंकाळ तालुक्यात चांगलं करण्यासाठी म्हणून जमिनी दिल्या त्या, तुम्हाला विकायला जमिनी दिलेल्या नाही. ह्या शेतकऱ्याने कामाला कष्ट केलंय, त्यांच्या जीवावर तुम्ही नाचू नका. येणाऱ्या काळामध्ये हा कारखाना महाकाली कृती बचाव समितीच्या नावाखाली येणार म्हणजे येणार. तुम्ही काय अफवा बसवताय? तुमच्या अफवेला आम्ही बळी पडणार नाही. आज भरण्यापासून आतापर्यंतची अफवा तुम्ही ऐकली असतील. छाननी देत सुद्धा अर्ज राहणार नाही. 15 वकील घेऊन ती माणसं यायला लागल्या. व्हायला अब्दुल खान आल्यासारखं झालं काम. 15 वकील घेऊन ती माणसं यायला लागल्या. तुमचा छाननी देत सुद्धा अर्ज राहणार नाही. तुम्ही सगळी घराकडे जाणार. 2च वकील होतं, इथं बसले वकील असतील कुठं. 2च वकील होतं, तारांबाळा उडली. बोलता येणं झालं काय. आणि सगळ्याच्या सगळं या कृती समितीचा अर्ज राहिलं, हा पहिला विजय आहे. बंधूंनो, सांगू इच्छितो, आता मागे फिरायचं नाही, कुठल्याही आपल्याला बळी पडायचं नाही. कर्नाटकात आमचं एवढं सभासद आहे, 5,000 सभासद मुळीच नाही. गजानन काका जाऊन आले, फक्त 17 सभासद आहेत. त्यातले 550 सभासद मयत आहेत. 1200 सभासद आहेत, त्यातले 900 मतदान होणार आहे. त्यातलं 600 ते 700 मतदान आपल्याला लक्षात ठेवा. आमच्या मळणगावात सुद्धा त्यांनी वाढवल्या 2 सभासद जातील. नाहीतर आमचा संभाजी बाबर आहे, अरविंद देशमुख आहेत, आनंदराव शिंदे आहेत, सगळे भोसले आहेत, तिथं मारुती भोसले आहेत. सगळ्यांनी कामाला कष्ट केलंय आणि मळणगावच्या सभासदांचं घर घुमरान टिकलाय. एकही सभा फुटणार नाही. त्यांची 4 वाढले 2 सभा जातील. एवढं सांगतो, भरपूर बोलायचं आहे. पुढच्या वेळेला चांगलं बोलतो, त्याच्यापेक्षा आता बाकीची बोलणार आहेत. एवढंच बोलतो.